चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या शीळ संघ. अगदी आपण पाहतोय बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय राहुलजी चव्हाण साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. सातत्याने आपण त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकत आलोय. त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये आज शुभारंभ झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एका बाजूला जांता राजा शील संघ, त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो इनगाव हा संघ पाहायला मिळेल. अगदी सातत्यानं पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत असतात. डीके त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये सध्याच्या स्थितीला इन फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जांता राजा शील कालच्या दिवसामध्ये देखील वराड या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाऊन प्रवेश केलेला हा संघ आज या खरवई परिसरामध्ये मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय भगवानजी धुले स्मृती चषकामध्ये आज दाखल झालाय. नक्कीच एक महत्वाची सूचना आहे सर्व संघांसाठी. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आहे. अगदी मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. त्यामुळे ज्या वेळेस संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी याल त्यावेळेस संपूर्ण जी काय एंट्री फी असेल, जी प्रवेश फी असेल, ती तुम्हाला आयोजन कमिटीकडे सुपूर्द करणं हे फार महत्त्वाचं असेल. आयोजन कमिटीकडून ही सूचना येते. ज्यावेळेस नाणेफेकीसाठी तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे प्रवेश फी ती संपूर्ण इथून आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायची आहे. ही महत्त्वाची सूचना आहे. नक्कीच मॅचला होईल सुरुवात. मायक्रोफोन मध्ये थोडंसं परिवर्तन करूयात आणि एक जांता राजा शील संघाचा पाठीराखा एक छोटा समालोचक त्याला देऊयात त्याला एक संधी आणि ऐकूयात त्याचा एक गोड आवाज. आर्यन धुळे. शील संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय. ओपनिंग जोडी शंकर आणि रोहित. स्ट्रायकिंग वरती रोहित. शंकर बॉलिंग मार्क वरती भूषण. काय फलंदाजी केली होती. वराडाचा क्रीडांगण गाजून ठेवला होता. आता त्याला बॉलिंग करायचे. भूषण काय गोलंदाजी केली होती, फलंदाजी सुद्धा केली होती. तोच भूषण. गेम ऑन. लेट्स प्ले. होईल सामन्याला सुरुवात.
गेम ऑन. लेट्स प्ले. होईल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू शंकरचा अटी. लाऊड अपील करतायत. लाऊड अपील. चेंडूला भन्नाट वेग. चेंडूला डॉट. काय गोलंदाजी करतोय भूषण. पहिला चेंडू आलाय डॉट. शंकरच्या विरोधात डॉट चेंडू टाकलाय. दुसरा चेंडू भूषण. ओहो, कोलर डफ्याचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मानस आहे पण धाडस नाहीये. मिळेल एक चिक्की सिंगल. दोन चेंडू धावा झाले ते एक. दोन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे भूषणने. गोलंदाजी काय करतोय खतरनाक. का स्पेल हातोलतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार झालाय भूषण. तर स्ट्राईक रोडत झाली आहे रोहित कडे. चांगले कामगिरी करावा लागेल रोहित याला. तिसरा चेंडू. ओहो, काय चेंडू आहे. आता चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी करतोय भूषण. तीन चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. चौथा चेंडू भूषणच्या हातामध्ये. अजून एक चेंडू. काय भन्नाट वेग. भन्नाट वेग. काय गोलंदाजी करतोय भूषण. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव अंकित झाले. धाव फालकावरती धावा झाले त्या दोन. पाचवा चेंडू भूषण तयार झालेत. शंकरला स्ट्राईक मिळाली आहे. कशी कामगिरी करल शंकर. भूषण बॉलिंग मार कोणती. पाचवा चेंडू फ्लिप केलाय. फिल्डर आहे. जेलची संधी. फलंदाज बाद. शंकर बॅक टू द डेकआउट. डीजे गाव सांगाला. शंकर बॅक टू द डेकआउट. न्यू बॅट्समन रोशन आलाय. शंकरची जागा भरून काढायला चांगली कामगिरी करावा लागेल भूषण याला. शेवटचा चेंडू. 1 to go. का स्पेल हातोलतोय भूषण. लाल शवाब. लाचा चेंडू भूषण. रोशन फुलटॉस चेंडू होता. मेजवानी होती. दोन्ही हातांनी स्वीकारता आली नाहीये. एक चिक्की सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट. गुड रनिंग इन द विकेट. दोन धावा कंप्लीट.
एक षटक 4 धावसंख्या. एक षटकाच्या नंतर 4 धावसंख्या. काय गोलंदाजी हातरली. आक्रमण करावं लागेल हिंदगाव संघाला. बोलवायला सांगितलं चला. न्यू बॉलर गौरव दुसरा षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेची बंदी हटवली आहे पंचांनी. दुसरा षटक भूषण. सेकंड वरती रोहित पहिला चेंडू फेस करेल गौरव याचा. पहिला चेंडू रोहितसाठी फ्लिप केला. फुल टॉस होता. मेजबानी होती स्वीकारता आली नाहीये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. मानस आहे पण धाडस नाहीये. एक चिकी सिंगल. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. मेजबानी होती पण स्वीकारता आली नाहीये. दुसरा चेंडू गौरव. दुसरा चेंडू इनसाइड आउट. फिल्डर धावतोय चेंडूच्या मागे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग इन द विकेट. 2 धावा कंप्लीट. गौरव 2 चेंडू फेकलेत. तिसरा चेंडू गौरव. ओहो स्विच इट. बॉल फरार. एक टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. भूषण वरती करतो हल्ला. रोशनचा चालतोय बल्ला. क्या बात है. आता आलाय चौकार. शंकरचा शंकर नाद करणारा चौकार आलाय तिसऱ्या चेंडू वरती. 3 बॉल 11. चौथा चेंडू. अजून एक तसाच प्रयत्न होता. लाऊड अपील करतात पंचायत लेट. आता चेंडू आला डॉट. धाव करते. धावा झाले ते 11. गौरव अजून एक चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय गौरव सुद्धा. चौकार आल्यानंतर ईट का जवाब पत्थर से देते हुए गौरव फुलटॉस चेंडू होती. मेजवानी होती. दोन्ही हाताने स्वीकारते आली नाहीये. मिसफिल्ड. एक चा रूपांतर 2. और संपलेला आहे. धावफलकावरती धावा झालेत त्या 13. एक विकेट. चांगली गोलंदाजी भूषणची सुद्धा झाली. त्यानंतर गौरव चांगली गोलंदाजी केली. तिसरा षटक घेऊन आलाय तो भूषण. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले त्या 4.
आक्रमण करावं लागेल इनगाव संघाला. 5 ओव्हर मध्ये 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील इनगाव संघाला. बिग फाईट मॅच होईल. बॉलिंग मार्क वरती भूषण. पहिला चेंडू फेस कर रोहित. चांगली पार्टनरशिप बनवावं लागेल इनगाव संघांच्या बॅट्समॅनला. पहिला चेंडू. ओहो बॅटची कडा. टिकेंगे बॉल फरार. एक टप्पा घेत जमिनीला घासत पुसत बॉल फरार. 4 धावा. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय रोहितने. दुसरा चेंडू. डॉट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धाव संख्या झाले त्या 17. 2 चेंडू 17. भूषण पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. नंतर शांत ठेवलाय रोहितला. तिसरा चेंडू. भूषण. ओहो स्लोवर चेंडू. बॉल डायरेक्ट एसटी हातामध्ये विसावतोय. आता लगोपाठचा दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 4च धावा खर्च केल्या होत्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक. यावर षटकाचा हेलिकॉप्टर उडवलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाकार दिलाय रोशननी. विनोद दुले स्टेजवर यायचंय. चांगली गोलंदाजी करतोय भूषण. 2 चेंडू शिल्लक. 4 बॉल 18 धाव संख्या. 5वा चेंडू. ओहो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू. 1 टू गो. धावफलकावरची धावा झालेत त्या 22. आता आक्रमणाला सुरुवात केली आहे इनगाव संघाने. भूषणवरती करतोय हल्ला. नवीन चेंडू देण्यात येईल. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. मॅच बॉल आलाय मैदानात. आक्रमणाला सुरुवात केली आहे इनगाव संघाने. लास्टचा चेंडू. 1 टू गो. 1 टू गो. भूषण. तसाच फटका खेळायचा होता. मिसफील्ड. बॉल चाललाय जमिनीला घासत पुसत. एक टप्पा बॉल पर चौकार. 3 षटक संपन्न झालेत. 26 धाव संख्या. धन्यवाद करण दुले याचपर्यंत मला बोलण्याची संधी दिली. यात मी जोयलीकरांचा आभारी आहे.
मी इथेच थांबतो. जाऊया यश पवार सरांकडे. बुलंद आवाज. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ कात्रप त्यांच्या विरोधात एरंजाड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स जवळ यायचे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना असेल. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नुकताच ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या मार्फत ऐकलात, एक यंग खेळाडू यंग टॅलेंट तुमच्या समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आर्यन धुळे. त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. अगदी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भरपूर वेगाने त्याची प्रगती तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. इयत्ता 7वी मध्ये शिकणारा हा छोटासा चिमुरडा आज त्याच्या आवाजाची छाप सर्व प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवता, त्याचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा पहिला सामना एका बाजूला इनगाव संघ आहे त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल जांताराजा सील. या दोन्ही संघांमध्ये भव्य दिव्य लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा वाजवी खेळ इथून समाप्त झाला. 18 बॉलमध्ये धावा बनवल्या गेल्यात 26. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन सामना करेल. फलंदाज रोहित होता. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फुल ऑर लाईनचा बॉल मेजवानी होती, ऑन साइडला पाठवून दिलाय. चेंडू चालला हवाई सफर. रन्स मिळतील अर्धा डझन. पूर्णपणे षटकार. या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेगानं फ्लाय झाली. अगदी पहिल्याच बॉलमध्ये आक्रमक पवित्रा गोलंदाज सचिनच्या विरोधामध्ये इथून धारण केलाय. बराच काल आपण पाहिलं रोशनला भरपूर शांत होता. अगदी रोहितला आपण पाहतोय भरपूर काल झाला अगदी धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या. 2 बॉल डॉट फेस केलं, त्यानंतर एक सिंगल एकवटली होती. आणि ज्या वेळेस या चौथ्या षटकाला सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून स्ट्राईक एकवटली गेल्या. पहिल्याच बॉलमध्ये त्यानं त्याची ताकद आणि ओळख सिद्ध केल्या. सलामीला का आपण आलोय जरूर बराच काल शांत होता, परंतु तदनंतरचा त्याचा भरपूर चांगला कमबॅक राहिला. त्यानंतरचा दुसरा चेंडू फेकण्यात आला गोलंदाज सचिनच्या माध्यमातून डॉट बॉल. तिसरा चेंडू फुल लाईनचा बॉल आणखीन एक होता, परंतु खोलात टाकलाय. यॉर्क लाईनच्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. कदाचित बॅटीच्या खालच्या बाजूला हा चेंडू ब्रश झाला, त्यामुळे कोणत्याही प्रकारची लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. एक सिंगल एकवडली जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 33 धावा. लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यात. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं होतं शंकर ओपनिंगसाठी आला होता. पहिला बॉल डॉट फेस केला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल एकवटले, परंतु त्यानंतर त्याची विकेट इथून गमवावी लागली इनगाव संघाला. तदनंतरची भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. रोहितानं त्याच्या साथीला रोशनच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाले सिंगलच्या मदतीनं. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळेल. मागचा पाय वाकवला होता. अगदी बैठक शॉट ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. पाहतोय सध्या इनगाव संघाच्या मार्फत खेळ भरपूर वेळेस हा चेंडू भरपूर सुरेख होता. गुड लाईन वरती फेकला गेलेला चेंडू कोणत्याही प्रकारचं उत्तर पाहायला मिळत नाही. अगदी डॉट बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अगदी जांताराजाशील संघाचा विचार केला. सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये देखील वरडे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये तो क्वालिफाय झालाय. टॉप 5 मध्ये करणारा तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गोरेगाव इथे झालेल्या नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील बक्षीस पात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतो.
त्यामुळे सध्याच्या स्थितीला भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे. त्याच्या विरोधात इनगाव संघ देखील तितकाच दमदार आणि ताकदवर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच वेळेमध्ये इथून आपण पाहतो फलंदाज रोहितच्या बॅटमधून आलेला ऑन साईडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय चौकार. चार षटकांचा वाजवी खेळ इथून समाप्त झालाय. 24 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 38, 38 धावा. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक राहिलाय. कदाचित 6 बॉलमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा इथून एकवटणं फार महत्वाचं असेल इनगाव संघाला, कारण सातत्यानं आपण पाहत आलो या क्रीडांगणामध्ये 50 ते 55 धावा देखील पुरेशा ठरत नाही. या चौफेर बाजूने क्रीडांगण भरपूर चांगलं पाहायला मिळतं. सातत्यानं धावा या बनल्या जातात या खरवईच्या मैदानावरती. त्याच प्रकारची फलंदाजी सध्या आता इनगाव संघाच्या मार्फत चालू आहे. जरूर एक गडी गमावलाय, थोडीशी धावसंख्या कमी जरूर बनवली आहे, परंतु आता शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, स्लॉगरचं षटक ज्याला म्हटलं जातं. सातत्यानं धावा बनवण्याचा प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतो. आता त्या षटकामध्ये किती पुरेसा धावांचा वापर केला जाईल हे देखील इनगाव संघाच्या मार्फत पाहणं फार महत्वाचं असेल. 6 बॉलमध्ये जर इथून कमीत कमी 15 ते 16 धावा एकवटल्या तर कदाचित धावफलकावरती 50 ते 55 धावांचं टार्गेट सेतुदाना पाहायला मिळेल आणि कदाचित ते फायटिंग टोटल देखील हे पाहायला मिळेल. पहिलाच सामना आहे. अगदी कात्रपणे त्यांच्या विरोधात एरंजाड या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायच्या, अन्यथा आयोजन कमिटी जी काही पॅनल्टी देईल त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कात्रप टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. एरंजाड संघाचा कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच उपस्थित व्हा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अतिशय कडक नियम या स्पर्धेचे पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालगोट लावू देऊ नका. संपूर्ण जबाबदारी खेळाडूंची आहे. भरपूर चांगली स्पर्धा खरं तर क्रिकेट प्रेमींसाठी आयोजन केली जाते आणि त्या आयोजनाचा लाभ चांगल्या प्रकारे उचलावा हीच एक विनंती असते आयोजन कमिटीच्या मार्फत. त्याच प्रकारचं आयोजन पाहायला मिळतो. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय सध्या समाधान. पहिलाच बॉल खोलात फेकला होता. ऑन साईडला कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. अगदी एक सिंगल काढून स्ट्राईक एंडवरती रोहितला आणण्याचा प्रयत्न दिसला. पहिल्या बॉलमध्ये सक्सेसफुल झालाय. आता रोहित आले स्ट्राईक एंडवरती, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. तोच रोहित आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. धावफलकावरती धावांचा जर विचार केला तर 39 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून एकाच दुसरा मोठा फटका खेळणं फार महत्वाचं असेल इनगाव संघाच्या मार्फत. यावेळेस ऑन साईडला पॉवर पॅक फटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू बराच लांब, बऱ्याच उंच, सीमारेषा पार ठोकलाय षटकार. 6 धाव्यानं अगदी संघाची धावसंख्या पुढे सरसवले. 45 धावा या धावफलकावरती लावल्यात. सातत्यानं आपण पाहत आलो आहे. स्ट्राईक रोटेट केली गेली. पहिल्या बॉलमध्ये रोशनच्या माध्यमातून त्याला डाऊक आहे. शेवटचं षटक आहे, त्यामुळे इथून त्याला धावा बनवणं फार महत्वाचं असेल. सलामीला गेले, धावा बनत नव्हत्या, परंतु ज्या वेळेस तिसऱ्या आणि चौथ्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेस अगदी रोहितची बॅट इथून बोलायला लागली. भरपूर चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आक्रमक पवित्र आता समाधानच्या विरोधात त्यानं चालू केला. शेवटचे 4 बॉल. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साईडला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहिलाय, त्याला क्लिअर करत असत चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटका सुरेख होता. चेंडू देखील पाहायला गेलं तर कुलात फेकला होता अगदी यॉर्क लाईनचा चेंडू. त्यावरती अगदी ज्या प्रकारे हेलिकॉप्टरचा फटका आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतो त्याच प्रकारचा
फटका सजवला. लॉंगॉनला खेळाडू होता उपस्थित, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून अगदी बऱ्याच लांब हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. पूर्णपणे षटकार. 6 धाव्यानं संघाची टोटल पुढे सरसावले. वेगानं अगदी आपण पाहतोय एक अगदी 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी जर पाहिलं 3 षटकाच्या अखेरीस 38 धावा धावफलकावरती होत्या. असं वाटलं होतं कमी लक्षांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे सातत्याने खेळाडूंचा प्रयत्न असतो धावा बनवाव्यात त्या प्रकारची सुरुवात आता पाहायला मिळते. पुढील चेंडू थोडासा प्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये 3 बॉल फेकले आहेत. धावा धावफलकावरती 13 खर्च केलेत. अगदी समाधान. कदाचित त्याचा आता थोडासा प्रेशर असेल. रनअप मध्ये अडथळा पाहायला मिळतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलमध्ये त्याला कमीत कमी धावा खर्च करायच्या. चला सामन्याला स्पीडअप करायचा. अगदी जास्तीचा विलंब होतो या स्पर्धेला. पहिला सामना आपण कव्हर केला जातोय. शेवटचे 3 बॉल. हा चेंडू ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता, परंतु इथून गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे 3-3 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू अगदी सीमा रेषा लगत अडवला गेला. थर्डमॅन रिझनला तिथून एकवटला गेले. ते धावा 2. या 2च्या मदतीनं अगदी लेग बॅचच्या या धावा असतील धावफलकावरती. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना धावफलकावरती 53 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक राहिले आहेत. या 2 बॉलमध्ये जरी एखादा मोठा फटका आला कदाचित 60 हा आकडा आपल्याला पाहायला मिळू शकतो. टार्गेट सेट होता 30 बॉलमध्ये, परंतु आता हे 2 बॉल कशा प्रकारचे फेकले जातील समाधानच्या माध्यमातून हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. शेवटचे 2 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. हेलिकॉप्टर आणखीन एक उडालाय. यावेळेस कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते मिड ऑफचा फक्त आणि फक्त पाहत राहिलाय. कोणत्याही प्रकारचं उत्तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. या लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील आणखीन 4. 57 धावा धावफलकावरती लावला गेला. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये कमीत कमी जर विचार केला 2 षटकार 1 चौकार येत असताना महागडे षटक हे शेवटचं राहिले. 38 धावा अगदी 4 षटकांच्या अखेरीस होत्या, परंतु शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. 5 बॉल फेकले गेले धावफलकावरती. तब्बल 57 धावा धावफलकावरती आहेत. आता लास्ट बॉल शिल्लक राहिला. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामध्ये कशा प्रकारचा शेवट गोड केला जाईल इनगाव संघाच्या मार्फत. हा चेंडू यावेळेस कदाचित ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. यस पंचांना देखील तेच सांगितले. पंचांची दोन्ही यात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. अगदी वाईट बॉल. एक अतिरिक्त धावा इथून खर्च केले जात आहेत. अगोदरच धावांचा डोंगर लावला गेलाय इनगाव संघाच्या मार्फत. आणखीन त्यात एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत. शेवटचा बॉल. हा देखील बॉल भरपूर चांगला खोलात फेकला होता. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतील. सिंगल जरूर एकवटल्या 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना धावफलकावरती 59 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता टार्गेट असेल इनगाव संघ आपण पाहतोय भरपूर चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. दुसऱ्या बाजूला आता जनता राजा स्टील संघाला या दुसऱ्या सत्रामध्ये जर पहिला विजय मिळवायचा असेल या स्पर्धेमध्ये तर नक्कीच 30 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या तब्बल 60 धावा. नाणेफेकीचा इथून कॉल केला जाईल. एका बाजूला कात्रप संघ त्यांच्या विरोधात असेल एरंजड संघ. सन्मान्य राहुलजी चव्हाण साहेब बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी या आणि येताना जी काही स्पर्धेची प्रवेश फी असेल संपूर्ण प्रवेश फी देखील सोबत घेऊन या आणि त्या आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायची. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. सन्मान्य राहुलजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल आजच्या दुसऱ्या या सामन्याचा.
नक्कीच गावदेवी कात्रप संघानं इथून नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल, थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नक्कीच दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतो. कैलासवासी गुरुनाथ बैराम मात्र्या यांच्या स्मरणार्थ यांच्या नावानं हा संघ आज मैदानामध्ये उतरलाय, तो म्हणजे इरंजाड. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात, जिथे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 30 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 60 धावा. परंतु मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात एक बुलंद आवाज बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय राहुलजी चव्हाण सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. यश पवार यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोलाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या आज शुराने लिहिली इतिहास गाता. असे जामता राजा थात तरी झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या खरबईच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा जुबिली करायचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. गेम ऑन लेट्स प्ले टाइमवर इथे ऑन केलंय, त्यामुळे आता ठीक आपण पाहतोय 11 वाजून 1 मिनिटांनी खरं तर मॅचला सुरुवात. पहिला बॉल पंच वळतायत आणि अखेर व्हाईट बॉल. थोडंसं लेट परंतु थेट हा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. दत्तमामा बनवटे यांना विनंती आपण मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर या बदलापूर वागणीचं चालतं फिरते विद्यापीठ म्हणून त्याची ओळख आहे. त्यांना विनंती करेल आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बरोबर तयार. यश कडव खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बिडॉपचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर एक सिंगल धाव इथे मिळते. सिंगलच्या साथीनं दोन धाबा फलकावरती जोडल्या जातील. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल 60 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. पुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतायत. बॉल तो फेक करतील दरम्यान वेळ होता एक सिंगल एकवटण्याचा. भरपूर वेगानं किरण पोहोचले होते डीपमधून. बॉलला तो फेक करतील सिंगल येथे भीती आहे. टीम इनगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि इनगाव टीमचा एक धाकड बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख आहे खरं तर सूरज कडव आज तोलमाच्या भूमिकेत आहेत. थोडीशी दुखापत आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करू की लवकरात लवकर क्रीडांगणावरती आपल्याला सूरज दिसेल. बरं तयार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॉलर बॅकड्रीव करण्याचा प्रयत्न. भूषण बनवटेच्या साथीनं हितेश बनवटे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जामताराजा शील्ड म्हटलं की नो डाऊट बनवटे आणि बनवटे कंपनी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. त्यामुळे बॉलर बॅकड्रीव करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 60 डबाचं भलं मोठं टार्गेट इथून चेस करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आता ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बिग हिट मोठा फटका खेचलाय. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न किरण जज करतोय आणि अखेर झेल त्यानं टिपलाय. झेल टिपत असताना तो चालला होता मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर, परंतु तोल त्यानं स्वतःचा सावरलाय आणि त्यानंतर एक खुशीचं वातावरण. धक्का लागतो पहिला फलंदाज बाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ही स्पर्धा करण धुळीची आहे, परंतु ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेचे सह आयोजक खरं तर इव्हेंट मॅनेजमेंट आमचे सुधीर शेठ धुळे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कालच आम्ही सांगितलं खरं तर कालच्या दिवसामध्ये की कोणतीही स्पर्धा बदलापूर वांगणी नगरीमध्ये जर झाली तर इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून सुधीर यांची ओळख आहे, ती स्पर्धा सक्सेस करून मिळेल. त्यामुळे त्यांचे आपण कौतुक करू. नवीन बॅटर मैदानावरती प्रशांत रोहणे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसतोय. आल्या आला मद्रासच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर आक्रमक पवित्र तुम्हाला पार मिळेल, कारण टार्गेट तेवढं मोठं आहे. 60 डाबा चेस करायचे. यंदाच्या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ तुम्ही पाहताय. जांताराचा शीड संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इनगाव. कारण जांताराजा शीड संघाचा विचार केला तर नुकताच झालेली स्पर्धा कॅन्सरग्रस्त स्पर्धा स्वाभिमान चषक, त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने जिंकला आहे. त्यानंतर आपण पाहिला असेल तर खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये वराडे चषकामध्ये दाखवला आहे. तिथे देखील संघ क्वालिफाय झाले आणि या स्पर्धेमध्ये देखील आता चांगला खेळ तुम्हाला पार मिळेल. तर दुसऱ्या बाजूला इनकम संघाचा विचार केला तर महेंद्र ठाणगे यांची स्पर्धा जांभळे चषकामध्ये देखील आपण पाहिलं क्वालिफाय झाला होता संघ इनगाव. त्यानंतर आपण पाहिला असाल चांगला खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहत आलो आहे. मोहोपाड्याच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ आपण पाहिला. इनगाव टीमचा धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 5 धावा, 1 फरदस बाद आहे. आणि अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता अब तक 56 रनों की जरूरत है इस मुकाबले में. आज खरं तर संघाचा तारणहार खेळाडू 24 कॅरेटचं सोनं म्हणून ज्याची ओळख आहे आदित्य कडव आज मात्र टीममध्ये नाही आहे. त्यामुळे संघ थोडासा कुठे ना कुठे अडचणीत सापडला आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती जयेश कडव हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. नेहमीच 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता या खेळाडूकडे. तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पार मिळेल. तर समोर हितेशच्या साथीनं प्रशांत. चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करायचे याच अनुषंगाने संघ दाखल झाला आहे, कारण 61 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम गावदेवी क्रिकेट संघ कात्रपच्या माध्यमातून बॅटिंग करायची. टीम एरंजाड या संघाला देखील वेलकम. चंदू मेहर स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. एरंजाडची एक मोठी स्पर्धा नगरसेविका चषक, काल त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आम्ही पाडलेत. भरपूर चांगली स्पर्धा रंगेल असं शंकात नाही आहे. फुलटॉस होता, टर्न केलाय, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील, अखेर बॉलला अडवलाय, उत्तम फेक करतील. दरम्यान सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा. त्यानंतर आपण पाहतोय ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळेल. 61 धावा इथून चेस करायचे आहेत आणि त्याच 61 धावाचा लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगली सुरुवात केली आहे मदर चारमध्ये टीम शीड संघाच्या माध्यमातून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मेडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय, डीपतून लॉंग ऑन पोहोचलाय, किरण पोहोचलेत, बॉलला इथून फेक करतात. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल मिळते. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला पार मिळेल. दोन्ही बॅटर आता चांगल्या माइंडसेटने खेळतात, कारण त्याला माहिती आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर कमीत कमी 30-35 धावा जरी बनल्या तरी अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आपण 25-30 धावा इथून जमा करू शकतो. याच अनुषंगाने बॅटिंग आता तुम्हाला पार मिळेल. त्यामुळे तुम्ही पाहताय सिंगल डबलचं क्रिकेट सध्या घडीला तुम्हाला पार मिळेल. जयेश राईट अमोर विकेटनं हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला, स्कोअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर जजमेंट खराब. 2 धावा इथे मिळतील. भरपूर वेगानं 2 धावा एक पडल्या जातील आणि त्याच 2 धावाच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात केली या मॅचमध्ये. 9 धावा फलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार. जयेश राईट अमोर विकेटनं
ड्राईव्ह केलाय, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करतील. दरम्यान एक सिंगल एक पुढे जाईल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. डबल डिजिटमध्ये आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 61 धाबा चेस करायचे आहेत, अजूनही 51 धाबाची गरज या मॅचमध्ये. मी आधीच पडलो होतो. जयेशला तुम्ही पाहताय एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याकडे खरं तर क्षमता आहे 6 चेंडू वेगवेगळ्या परीने टाकण्याची आणि तीच गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि अखेर आता बॅटर रोसला कारण त्याला मैदान सोडावं लागेल. फरज बाद. पुढचा बॉल फुलटॉस होता, खेतला ऑन साइडला लॉंग ऑनला. आहा, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल जाईल सीमारेषा फार. षटकार. चला टायमर ऑन आहे, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. 60 धाबाचं लक्ष होतं या मॅचमध्ये. त्याच 60 धाबाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 16 धाबा धावफलकावरती जोडले जातील. पुन्हा एकदा यश कडव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. लेफ्टम राऊंड द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सॅकिंग इरवरती हितेशच्या साथीनं प्रज्योत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. पहिलाच बॉल, फटका चांगला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बरोबर चौकार येतोय. लक्ष होतं या मॅच मध्ये. तुम्ही पाहता इथून नंबर संदीपला नंबर पाठवलाय बघ ना, त्याला फोन कर. व्हॉट्सअपला नंबर पाठवलाय, येतोय बघतो. फोन कर तरी एक त्याला. हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं धावफलक 20 याकडे वरती तुम्हाला पार मिळेल. अजून या मॅचमध्ये 40 धाबाची गरज. यश कडव मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे आता संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा बॅटन पॅटच्या मधलं भन्नाट वेग, तेज थरार बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल. आणि बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे
थर्ड अंपायर बॅटिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलंय. चला तिसरा पंच आपण चेक करा. फेअर बॉल. ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. एक सिंगल मेल. सिंगलच्या साथीने आता धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. यश कडव 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तुम्ही पाहताय गतीमध्ये मिश्रण चेंज होतो. पेस बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय शंकर भिषेच्या हातामध्ये. त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टार्गेट या मॅचमध्ये 60 धावांचा आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना 21 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अजूनही 39 धाबाची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉलर तयार. यश कडव बिग हिट ऑन साईडला खेचलाय. हा फटका दमदार आहे. धावा देखील दमदारच मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊपेशच्या डोक्यावरनं षटकार. षटकार आलाय आणि षटकारांना स्वागत केलंय आमचे मित्र अक्षय वासुदेव भोईर यांचं आगमन झालंय. बरपूर्वक स्वागत आहे. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आज एरंदर संघ खेळणार आहे त्यामुळे आता पूर्णपणे तुम्हाला पूर्ण एरंदर गाव या मैदानावरती दिसेल यात शंकात नाही आहे. जेव्हा जेव्हा एरंदर संघ खेळत असतो भरपूर पाठबळ असतं प्रेक्षकांचं देखील, त्यामुळे त्यांचं आपण करू वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 13 बॉल आणि 33 धाबाची गरज आहे. 13 बॉल 33 धाबाची गरज या मॅचमध्ये. धावफलक तुम्हाला 12 मैल वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती वेगाने आता पुढे सरकतीये. बरोबर तयार. पुन्हा एकदा यावेळेस देखील आडवा बॅटन घेतण्याचा प्रयत्न होता. संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव मिळतीये. थोडंसं दबाव आपल्याला 12 मैल बॉलरवरती आणि आता त्यात दबावाखाली वावरत असताना परंतु दबावाला जुगारून कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय वांगणी विभागातून दाखल झाले. त्या मॅचमध्ये संघर्ष आता वाढलाय दोन्ही संघाचा. कारण एका बाजूला आपण पाहतो इनगाव तर दुसऱ्या बाजूला शीळ. इथे लाईन चांगली होती त्यामुळे डॉट बॉल. शेवट गोड केले. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या अंती
एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. गेल्या 4 दिवसापासून आपण ते चित्र पाहिलंय. जो संघ खरं तर या मैदानावरती खेळण्यासाठी आपण येतात, प्रवेश फी आधी जमा करा, त्यानंतरच मॅच चालू होईल. त्यामुळे कात्रप आणि एरंजाळ दोन टीमची आपल्याला विनंती, आपण प्रवेश फी आधी जमा करा, त्यानंतरच मॅचला आपण मैदानाच्या आपण जायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. किरण बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. 12 बॉल 32 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. दोन्ही बॅटर हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु 12 बॉलमध्ये 32 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील हे चित्र देखील आपण पाहणार आहोत. डॉट बॉल, पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. किरण विषयला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करायचा या मॅचमध्ये. याच अनुषंगाने आता तुम्हाला बॉलिंग पाहायला मिळेल. या वेळेला लाईन चेक करावी लागेल. यशच्या मागे मी म्हणेन यष्टीरक्षक पोहोचलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न पुढे फसला, परंतु लाईन खराब आहे, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि एका धाबाच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकतोय. 29 29 धाबा धाव फलकापती जोडल्या जातील. टीमची टोटल इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अपील तर झाली, सहमत नव्हते. लेग बाय च्या माध्यमातून सिंगल धाव एकवटीत जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 30 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 30 धाबाची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक असतील आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धाबांची गरज. या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वारंवार दाद मागतायत पंचाकडे. राजेश वायले सरांना तुम्ही पाहताय बॅम्प्रम बोसार, एक अनुभवी पंच आहेत आणि अखेर त्यांच्या निर्णयावरती ते ठाम आहेत, त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल डॉट बॉल. धावफलक पूर्णपणे थांबलाय. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये आणि 30 धावांची गरज आहे. सर्वेश सुदाम धुळे आमच्यासोबत जोडले गेले स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला बघ, कारण अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल की व्हाईट बॉल. लाईन खराब आहे, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि आता त्याच एका धाब्याच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचले फलकावरती 31. 31 धाबा जोडल्या गेल्यात. 29 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. विकेट, मोठा फटका आहे. बॅट इथे घासली आहे खेळपट्टीला, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रचंड ताकद होती या फटक्यामध्ये, त्यामुळे बॉल सीमा पार. षटकार.
चला ओके, मग आता सुरुवात. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 4चा खेळ देखील आता समाप्त झालाय. त्यामुळे तुम्हाला टीमची टोटल पार मिळेल 38. या मॅचमध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक, 22 धावांची गरज आहे. सहा बॉल 22 धावाची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहे DK दत्ता कडव. सध्याच्या घडीला चर्चेत असणारे नाव आहे दत्ता कडव DK. डिपेक पॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय कित्येक वर्ष झाले चांगली एम्पायरिंग त्याची तुम्हाला पार मिळेल. आणि सध्याच्या घडीला DK भरपूर फॉर्ममध्ये आहेत. मोगली या नावानं सुपरिचित असलेला खेळाडू तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. 40+ खेळाडू आहेत, परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवते इतकं त्यांचा फिटनेस तुम्हाला चांगला पार मिळेल. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय दत्ता कडव. राईट मोर द विकेट. पहिला बॉल खेचला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर, बॉल जाईल सीमा पार. DKचे केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. पहिल्या बॉलवरती ठोकलेला षटकार. 5 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये अजूनही 16 धाबाची गरज आहे. DK मैदानावरती बॉलिंग करतोय. काय गोलंदाजी केली होती कासगावच्या मैदानात आजही आठवतोय. आज मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण दत्ता कडूच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आणि सिनियर प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. तर या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. पुढचा बॉल. या वेळेला देखील लाईन पाहावी लागेल. पंच बोलतायत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे 5 बॉल 15 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. लाईन भरकटलाय, परंतु वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतो. या मॅच मध्ये कमबॅक करायचे याच अनुषंगाने DK बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. 6 मध्ये 22 त्याला रोखायचे आहेत. याच अनुषंगाने आता बॉलिंग करावी लागेल. तर स्टॅकिंगवरती अमोल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय. जेल स्वीकारण्याची दामी संधी झाली आणि अखेर अमोलला इथून मैदान सोडवावं लागतंय. कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. इटका जबाब. पत्तरशी देत असताना हे जाळं रचलं होतं, जाळं भिनलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं, कारण पहिला बॉल मिडलवरती टाकला तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर आता वाईड यॉर्कर. एक बॉल वाईड टाकला, त्यानंतर बॅट घालण्यास भाग पाडलं आणि अखेर अमोलला मैदान सोडावं लागतंय. धक्का अजून एक टीमचा अंतराचा शीड संघाला फंदच बाद. पुन्हा एकदा इथून इथे घडले काय. गौरव दत्ता बनोटे हा खेळाडू तुम्हाला पार मारला आणि अखेर आता इथून मैदान सोडत असताना अजून एक झटका लागतोय. फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 15 धाबा चेस करावा लागतील.
ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, खेळाडू आहे डीपमधून पोहोचतील आणि अखेर थोडीशी दुखापत जाणवते प्रज्योतला या मॅचमध्ये, त्यामुळे आता सिंगल धाव एकपटी जाईल. परंतु आज तो लढतोय कारण गावाच्या नावासाठी खेळायचं या मॅचमध्ये, त्यामुळे आपण पाहतोय दुखापत जाणवते तरी देखील मैदानावरती तो उभा आहे. शेवटचे काही बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरिता 14 धाबाची गरज. चला टीम कात्रप आपण देखील रेडी राहा, क्षेत्ररक्षण करायचं मुख्य मंचाच्या समोरून आपण आतमध्ये जा. फटका चांगला आहे, शेवटचा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय परंतु सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक इनगाव संघ. अभिनंदन तर हार्डलक टीम जामतराजा शील्ड. चला कात्रप टीम क्षणाचा विलंब न करता लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंगसाठी सलामी जोडी एरंजा टीम आपण पाठवायची. धन्यवाद.